नायलॉन मांजामुळे मकर संक्रांतीच्या उत्साहाला गालबोट लागल्यानंतर पोलीस आणि पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे। संक्रांतीच्या दिवशी भरारी पथकाने नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्यांवर कारवाई केली। पोलिसांमार्फत येवला शहरातून 4 पतंग शौकीनांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या घरी लपवून ठेवलेली आसरी आणि नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे। पालिका आणि पोलिसांच्या भरारी पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे। पवार साहेब, पोलीस उपायुक्त माननीय शिलवंत नांदेडकर पोलीस मुख्यालय तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री धनंजय पाटील साहेब वाहतूक यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2025 या अनुषंगाने आम्ही सर्वसामान्य जनतेला याद्वारे आवाहन करत आहोत की वाहतुकीचे नियम पालन करा, वाहतूक नियमांना दरम्यान पोलिसांना सहकार्य करा आणि वाहतुकीचे जे नियम आहेत त्याचे पालन करा। वेगवेगळ्या ठिकाणी जे साइन बोर्ड लावलेले असतात त्या सूचनांचे साइन बोर्डचे आपण पालन करायचे आहे। तसेच आज दिवशी आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की नायलॉन मांजा जो पतंग उडवण्यासाठी वापर केला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून आम्ही कारवाई केल्यानंतर देखील प्रतिबंधित जो नायलॉन मांजा आहे त्याचा वापर करून पतंग उडवत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य जे जनता आहे, जे मोटरसायकल चालवत आहेत, रस्त्यावर प्रवास करत आहेत, त्यांना त्याचा त्रास होत आहे, त्याची गंभीर दुखापत होत आहे। त्यामार्फत अनेक जखमा वगैरे लोकांना होत आहेत। या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचा नायलॉन मांजा वगैरे वापरायचा नाही। जर वापर केला असता त्यांच्यावर अतिशय गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल होऊन अटकेची कारवाई होत आहे। तरी या अनुषंगाने आमच्या मार्फत आम्ही सर्वांना आवाहन करतो की कोणीही नायलॉन मांजाचा वापर करणार नाही। तसेच वाहतूक करत असताना हेल्मेटचा वापर करा, 4 व्हीलरचा वापर वाहतूक करत असताना, चालवत असताना सीट बेल्ट वापरा। तसेच वाहतूक रायडिंग करत असताना, मोटरसायकल चालवत असताना, 4 चाकी वाहन चालवत असताना कुठल्याही प्रकारचे मद्याम्ल किंवा जे नशा आहे, नशा होणारी पदार्थ खाऊ नका, सेवन करू नका, या मार्फत आम्ही सगळ्यांना निवेदन करतो। तसेच रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने काही आम्ही माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली काही आम्ही पॉम्पलेट वाटप करत आहोत। दुखापतीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या अनुषंगाने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतलेली आहे। सदर मोहिमेमध्ये सकाळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी वायरलेस सेटवर सर्वांना माहिती देऊन सर्वांना कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून नायलॉन मांजामुळे जे दुखापत हे होत आहेत त्यांना कोणालाही त्या प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी आज रोजी सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विशेष पथक माननीय प्रवीण पवार सरांनी नेमून सर्वांना कारवाईचे कठोर आदेश दिलेले आहेत। आज त्यामुळे आम्ही अयोध्या मैदान येथे जनजागृती करण्यासाठी आलो। आम्ही सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पतंगप्रेमींना एकत्र घेऊन ज्यामुळे पतंग नायलॉन मांजामुळे काय काय गंभीर समस्या उद्भवू शकतात त्याविषयी जनजागृती केलेली आहे। आणि संक्रांत हा सण हा लोकांना साजरा करण्यासाठी असतो, इतरांना दुखापत करण्यासाठी नसतो, हे सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगितलेले आहे, सर्व पतंगप्रेमींना समजून सांगितलेले आहे। गेल्या 2-3 दिवसापूर्वी शहरात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्यांना 40 टाके पडलेले आहे। आज पण एका पोलीस अधिकाऱ्याला सदर नायलॉन मांजामुळे दुखापत झालेली आहे। आता सध्या त्याची प्रकृती अतिशय स्थिर आहे, पण त्यामुळे आम्ही सर्व ज्या ठिकाणी पतंग विक्री जोरात सुरू आहे, जसे की राजा बाजार झालं, बुड्डी लाईन झालं, या ठिकाणी स्वतः जाऊन जनजागृती करत आहोत, त्यांना समजून सांगत आहोत की पतंग हा 1 दिवसासाठी आहे, परंतु एखाद्या मनुष्याला, एखाद्या विस्माला काही दुखापत झाली तर हे त्याचं जीवन हे करू शकतं, त्याला गंभीर दुखापत होऊ शकते, त्याला त्याचे परिणाम अतिशय त्याच्या। तो पुलिस प्रशासन की तरफ से अभी 2-3 दिन जो है आपको इत्तला दी जाती है कि 2 कैमरे उड़े जाएंगे पूरे शहर में, 2 कैमरे, जिसमें जो भी बिल्डिंग से पतंग उड़ा रहे बच्चे उसको कैच करेगा वो कि नायलॉन का मांजा है या सादा मांजा है। अगर नायलॉन का मांजा है तो हमारी पुलिस की टीम वो उस बिल्डिंग पे जाएंगी, मैदान पे जाएंगी
और जो है तो उसको उस बच्चे या जो भी उड़ाएगा उसको पकड़ेगी। बच्चा अगर नाबालिग है तो उसके पेरेंट्स जो वालिद और उसके पिताजी है उस पर गुनाह दाखिल होगा। तो इसलिए आप जो है इसका ध्यान रखें और बार बार आपको पुलिस प्रशासन की तरफ से रिक्वेस्ट की जा रही है, गुजारिश की जा रही है। कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महिलांची फसवणूक करण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून महिलांना आर्थिक आणि भावनिक फसवणूक करणाऱ्या फिरोज शेखला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कॅम्प येथील रहिवासी असलेल्या फिरोज शेखने शादी.com या विवाह जोडणीच्या संकेतस्थळाचा वापर करून महिलांना फसवल्याचा आरोप होत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिरोज शेखने शादी.com वर ओळख वाढवून महिलांसोबत लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर विविध कारणे सांगून 11 लाख रुपये उकळले. त्यामुळे पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे. इतर महिलांनी देखील फसवणूक झाल्यास तक्रार करावी असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केले आहे. पासून तो आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे. 25 महिलांची फसवणूक झाल्याबाबतचे असे कुठलेही पुरावे किंवा माहिती अजूनपर्यंत तपासात आलेली नाही. आता मी सकाळी देखील माहिती घेतली तर आता याच्या व्यतिरिक्त जी पीडित आहे त्याच्या व्यतिरिक्त एका महिलेची फसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिलेली आहे. जर मी आपल्या माध्यमातून देखील आवाहन करतो की फिरोज शेख राहणार पुणे कॅम्प याने जर अशी प्रोफाईल दाखवून किंवा तयार करून जर कोणाला रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केली असेल तर अशा देखील पीडितांनी समोर यावं. त्याच्यात देखील तात्काळ आपण गुन्हे दाखल करू. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांनी केलाय. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू मांडत शासन आणि प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. मंजिरी कराड यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. तसेच SITचे अधिकारी काहीही करून माझ्या नवऱ्याला अडकवित आहेत असा आरोप देखील त्यांनी केला. ज्याचा खून झाला त्याच्यासोबत माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण मंजिरी कराड यांनी दिले. त्यामुळे पती निर्दोष असल्याचा दावा करीत त्यांनी थेट रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आता ते पूर्ण त्यांचं पूर्ण आणि परत एक दुसरी एक गोष्ट तुम्हाला ते CDR काढायची फार हौस आहे ना सगळ्यांचे मोबाईलचे. तर तुम्ही सुद्धा तेलींचे किंवा धसांचे ह्या 8-15 दिवसाचे काही संपर्क आहेत का ते CDR काढा. म्हणजे तुम्हाला समजेल की धसांचे फोन SITला किती गेले आणि SITचे फोन धसांना किती आले ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि तुमच्या लक्षात येईल की इथं काय राजकारण सुरू आहे आणि काय नाही. फक्त एक छोटासा समाज म्हणून त्या समाजाला पुढे येऊ दिलं जात नाहीये. त्या समाजाला पूर्ण कथा आपला हा वंजारी समाज फक्त परळी पुरतं मर्यादित आहे आणि त्याला कसा परळीमध्ये दाबायचं. आजूबाजूला पूर्ण मराठा समाज आहे आणि त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग करून पूर्णपणे नियोजन करून माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेले. माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये पूर्णपणे अडकवलेलं आहे आणि त्यांनी ते त्याच्यामध्ये लक्ष घालून CM साहेबांनी लक्ष घालून माझ्या नवऱ्यावर जे काही हे चालू केलेले ह्या लोकांनी त्यांना संपवण्याचं त्यांच्या थ्रू आपल्या नेत्यांना संपवण्याचं जे काही षडयंत्र त्यांनी चालू केले हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे. आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये. अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झालं आज मरण यातना जोडतोय. आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. त्यांचं साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल्स नाहीत काहीच नाहीत. मग कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरचं हे जोडताय. जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबून घेतायत त्यांना त्या चौकशीसाठी अडवतायत. हे कुठला प्रकार आहे. त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाहीत आणि तुम्ही केस सारख्या ठिकाणी मर्डर होतो त्या मर्डरचे संबंध तुम्ही आमच्याशी जोडताय. ही कुठली पद्धत आहे. का जोडताय. फक्त सुरेश धसच्या सांगण्यावरून हे केलं जाते आणि त्याच्या मागे सुरेश धसचं सर्वात मोठं कारण म्हणजे हे आमच्या 2 नेत्यांना त्यांना संपवायचंय आमच्या समाजाला संपवायचंय. हेच फक्त त्याच्या मागचं कारण आहे. हे CM साहेबांनी सुद्धा ओळखून घ्यावं. आता त्यांच्याशिवाय तर मी कुणाला दाद मागू शकत नाही. आता जे काही करतील ते आता CM साहेबच करतील. व्यवस्थित लक्ष घालतील आणि मला न्याय देतील एवढीच माझी इच्छा आहे. यवतमाळ शहरातील नागरिकांना मिळकत पत्रिका न मिळाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील 2 वर्षांपासून नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासनाला निवेदन दिले मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी थेट आरोप केले आहेत. या काळामध्ये शहरात रस्ते नाली पथदिवे आणि मूलभूत सुविधांचे काम कोणतेही झाले नाही असा आरोप देखील नागरिकांनी केला.
लगतच्या वर्धा जिल्ह्यामध्ये मिळकत पत्रिका वेळेवर वितरित झाल्या, मात्र यवतमाळमध्ये त्या न मिळाल्याने अनेक नागरिकांना घरकुल योजनेपासून देखील वंचित राहावे लागले आहे. तर कोणताही समाधान आमचं झालेलं नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे का नगर परिषद हद्दीतील जेवढी एरिया आहे, जे शहरात पूर्ण एरिया, त्याच्यामध्ये नाली आणि रोड, स्ट्रीट लाईट आणि मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड, आणि आत्ता 1.5 वर्ष झाला आत्तापर्यंत कोणतंही म्हणजे जे काही नालीचं काम आहे, रोडचं काम आहे, काहीच नगर परिषदने केलेलं नाही आहे. बोरिंगचं काम आहे, स्ट्रीट लाईटचं काम आहे, एकही नगर परिषदने केलेलं नाही आहे. माननीय जिल्हाधिकारीने सुद्धा निवेदन दिलेलं आहे आम्ही वारंवार, आणि नगर परिषदने सुद्धा वारंवार निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतरही आत्तापर्यंत कोणत्याच मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाही आहे. म्हणून आम्ही आता शेवटचं पर्याय म्हणून ठिय्या आंदोलनचं आम्ही आंदोलन केलं आहे आजपासून. तर आता आमचं ठिय्या आंदोलन जेवढा दिवस चालणार आहे, 2-3 दिवस जे काही चालत ते चालत. त्याच्यानंतर समजा 2-3 दिवसातही हे मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणचा इशारा दिलेला आहे ह्या नगर परिषदला. आणि मेन विषय म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय. प्रॉपर्टी कार्ड जे आहे, यवतमाळ तालुक्यामध्ये 40 गावाला प्रॉपर्टी कार्ड भेटलेले आहे. वर्धेमध्ये सुद्धा प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहे. त्याच्यानंतर जे काही भाजपचे मंत्री आहे बावनकुळे, त्यांना प्रॉपर्टी कार्डच्याबद्दल घोषणासुद्धा केलेली आहे. प्रॉपर्टी कार्डसुद्धा वाटपसुद्धा झालेलं आहे. पण यवतमाळ शहरानं काय झालं तर यवतमाळ शहरामध्ये एकही प्रॉपर्टी कार्ड देत नाही. आम्ही वारंवार निवेदन दिल्याच्या नंतरही तर प्रॉपर्टी कार्ड न भेटल्यामुळे त्यांना घरकुलची ते वंचित आहे. त्याच्यानंतर जे काही प्रॉपर्टी कार्डच्या भरोशावर जे काही घरकुलची सुविधा भेटते, या सरकारी योजना भेटते, जे काही आहे ते सगळ्या याच्याशी वंचित आहे. म्हणून आम्ही आज हे ठिय्या आंदोलन घेतलेलं आहे. छत्रपती संभाजी शहरातील शहागंज परिसरामध्ये भर दिवसा एका तरुणावर किरकोळ कारणातून तलवारीने हल्ला करण्यात आला. शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी सोहेल पटेल याच्या तक्रारीवरून आरोपी शेख रईसला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मस्करीच्या दरम्यान सोहेल रईसला शिवी दिली, त्यामुळे रईसला संतापला. त्यानंतर त्यांनी काही वेळातच तलवार घेऊन घटनास्थळी पोहोचला आणि सोहेलवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सोहेलच्या डाव्या पायावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. रईस तलवार घेऊन येत असताना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार देखील कैद झाला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सिटी पोलीस करीत आहेत. इसमें हंसी मजाक में कुछ बातचीत में उनके थोड़े झगड़े हो गए थे आपस में. उस झगड़े की वजह से वो एक दूसरे के पीछे भाग रहे थे. तो हाथ में तलवार का वो सीसीटीवी फुटेज मिला था हमें. उस पर से हमने उनको लाकर फिर कानूनन कार्रवाई की है. वो जो था विक्टिम, उसकी फिरियाद लेकर गुनाह दाखिल किया है, और जो तलवार लेकर भाग रहा था उसको कल आरोपी अटक करके आज उसको कोर्ट में हाजिर कर रहे हैं. उससे तलवार हमने जब्त की है. विक्टिम के पाँव को लगी है तलवार जी, तो उसका थोड़ा एक घुटने के नज़दीक लगा है मार. मैं लोगों से वही आह्वान करूँगी कि ये दिन की घटना है 4-4:30 बजे की. अगर लोग ये बात देखते हैं तो तुरंत पुलिस से संपर्क करना चाहिए, बीच में पड़ना चाहिए. इसमें से बड़ी घटना हो सकती थी अगर वो वहाँ पर तुरंत ये नहीं होता था. तो इसलिए लोगों ने देखना चाहिए कि कल कोई भी हो सकता है. तो हर एक ने अपनी सामंजस्य की भूमिका लेते हुए अगर वो बीच में नहीं पड़ना चाहते तो सबसे पहले 112 को भी कॉल कर दिया तो हमारे तक बात आ जाती है. और हम एक हमारे सबके नंबर तो सबके पास है ज़्यादा तौर पे, तो मुझे डायरेक्ट भी फ़ोन किया. इगतपुरी तालुक्यातील बोर्ली येथील श्री संतोबा महाराजांच्या जत्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या श्री संतोबा महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. हा उत्सव 4 दिवस चालणार असून या मिरवणुकीसोबतच अखंड हरिनाम सप्ताहाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. संतोबा महाराज हे नवसाला पावणारे देव आहेत, त्यामुळे या जत्रेमध्ये समाजाचा भक्तीचा आणि श्रद्धेचा माहोल इथे तयार झालेला आहे. 4 दिवस चालणाऱ्या या जत्रेचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत असून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. पुण्यतिथी निमित्त पौष पौर्णिमा या ठिकाणी ठाकर समाजाचे कुलदैवत असून तर हजारो भाविक ह्या ठिकाणी यात्रेला येत असतात आणि अखंड हरिनाम सोहळा पर चालू राहतो. त्या हेतूने आम्ही इथे 4 दिवस पूर्ण 1000 कितीही लोक असो आम्ही इथे जेवणाची व्यवस्था केलेली असते. प्रत्येकाला जेवण देतो आणि दुकानदार भाविक पण या ठिकाणी
आपल्या प्रसादाचा लाभ घेत असतात. पण सर्वच लोक ह्या ठाकर समाजातले या ठिकाणी कुलदैवत असून भेट देण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतात. त्याचप्रमाणे परंतु पाळणे वगैरे हे लोक आनंद लुटण्यासाठी असे हजारो भाविक या पाळण्यात किंवा रहाट गाडग्यात येऊन आनंद लुटतात. सर्व भाविक त्याचा आनंद घेतात. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे प्रवेशद्वाराचा वाद चिघळला आहे. या विरोधात गावातील काही नागरिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतीने 5 प्रवेशद्वाराचा ठराव घेतल्यापासून त्याला गावकऱ्यांनी विरोध केलाय. याविरुद्ध ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देखील केली होती. कारवाईसाठी स्मरणपत्र देण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी कुठलीही कारवाई होत नसल्याने सुटाळा बुद्रुक येथील काही नागरिक उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत ही कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. कमाना बसवल्या जात आहे त्या 5 प्रवेशद्वाराला महापुरुषाची नावे देण्यात यावे आणि महापुरुषाची नावे त्यातली फर्स्ट मागणी आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आणि दुसरे आहे शाहू फुले आंबेडकर हे नाव 2 प्रवेशद्वाराला. आणि ज्यांनी हा विषय वादग्रस्त असतानाही तो ठराव मंजूर केला त्या सरपंच, सचिव आणि सदस्य यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि तो ठराव जो घेतलेला आहे तो नामंजूर करणे. आम्ही निवेदन त्यांना फर्स्ट निवेदन ग्रामपंचायतला दिलं होतं 19 तारखेला 9व्या महिन्यामध्ये. त्यानंतर दुसरं आम्ही दिले होतं 30 तारखेला 9व्या महिन्यामध्येच आणि 11 तारखेला जी ग्रामसभा झाली त्या आमच्या अर्जाचा कुठल्याच प्रकारे त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. आणि ज्यांनी आमच्या नंतर अर्ज दिलेले होते त्या अर्जाचा त्यांनी बॅकलॉगमध्ये दाखवून त्या अर्जाचा ठराव त्यांनी घेतला आणि आमचा अर्ज वगळला गेला. म्हणजे तिथं त्यांचा एक जातीभेद दिसून येते आम्हाला असं आम्हाला वाटते. त्यामुळे आज आमच्या याची कोणतीच तक्रार न घेतल्यामुळे आम्ही आता संबंधितांनी जोपर्यंत इथं कारवाई करतील आम्हाला जोपर्यंत न्याय भेटणार नाही, आमची ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार आहोत. नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी शासनाने उमेरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा या मागणीसाठी उमेरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. वाढीव मोबदल्याच्या मागणीसाठी उमेरखेड येथे शेतकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण केले होते. त्यावेळी त्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र 6 महिने उलटूनही त्यांची पूर्तता करण्यात आली नाही. आता दखल न घेतल्यास रेल्वे प्रकल्पाचे काम बंद पडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तर साहित्य जे राहते याचा मोबदला आम्हाला आज 6 वर्षापासून होऊन सुद्धा शासनाकडून मिळालेला नाही. त्याच स्वरूपात आता नवीन जे मोजमाप चालू आहे, जे रेल्वेचं काम आहे त्याचा मोजमाप वाढलेला आहे. त्या वाढलेल्या मोजमापानुसार शेतकऱ्यांचे नवीन शेतजमीन जात आहे त्याचाही सुद्धा शासकीय मोबदला लवकरात लवकर शासनानं आम्हाला द्यावं हे मागणी आहे. कारण एकाकडे शेतकरीला दाब दबाव निर्माण करून रेल्वे कर्मचारी काम करत आहे. पुढे भविष्यात रेल्वे कर्मचारी आणि शेतकरीमधून मारहाण व्हायचे बी पूर्ण चान्सेस आहे. कारण आम्ही काही शेतकरी भूमिहीन व्हायले, आम्ही हवाला दिल व्हायलो. उद्या आमच्या शेतीवर आमचे जीवन अवलंबून आहे. पुढे शासनानं हे सर्व मागणी त्वरित मान्य करावं, आम्हाला न्याय देण्यात यावं. परळी तालुक्यातील सिरसाळा धर्मापुरी गावकऱ्यांनी गावबंदची हाक दिली आहे. वाल्मिक कराड यांना अटक केल्याच्या निषेधार्थ धर्मापुरी आणि सिरसाळा गाव सकाळपासूनच बंद आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर विनाकारण आरोप लावून अटक करण्यात आली असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. भिवंडी तालुक्यातील जुनादुर्गी, टेंबिवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रायपाडा, सातवीपाडा, कोदीपाडा, वाघोळेपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये जवळपास 600च्या आसपास लोकसंख्या आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे, पाड्यांवर दिवे, बत्ती आणि रस्ते करण्यात यावे अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. या आंदोलनात जवळपास 36 तास उलटून गेल्यानंतरही आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलकांनी पाणी समस्येची सोडवणूक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. पाण्याचा त्रास आहे. जुनांदुर्गी, शिवाजीनगर ही ग्रामपंचायत 4 पाडे आहेत. 4 पाड्यांमध्ये अजून पण पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. 8 महिन्या अगोदर आम्ही मोर्चा काढला होता. पाणी देणार बोलले आणि दिलंच नाही. त्याच्यानंतर आम्ही रोज येऊन इथे बोलायचो, तरी पण आज देऊ उद्या देऊ असं हे बोलायचे. घरपट्टीचा विषय आहे, घराखालील जागेचा विषय आहे, रस्त्यांचा विषय, हा नेहमी आम्हाला उद्या या परवा या असंच चाललेलं असतं. याच्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत.
रात्रीचे 2-2 वाजा 1-1 वाजायला पाणी भरायला आम्हाला बावडीचे जायला लागतं. मग तरी पाणी भेटत नाही. रिकामा हांडे घेऊन रात्री चालू का परत उठल्या झोपल्या का परत जायचं पाण्याला. लाईनीला लागतात तिथं हांडे ठेवतात, परत जातात, परत पाणी घेऊन येतात. एक बाईनी भरला का दुसरा भरतं, तिने भरला का तिसरा भरतं. असा करून आमचं रातच जडतं ते पाण्याबद्दल. तरी पाणी नाही ते बावी. नांदुरकी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी आहे, पण पाड्यापाड्यांवरती पाणी नाही. त्या ठिकाणी फक्त रात्री बाया जातात, पाणी घेऊन येतात. त्यांना खूप अडचण होते पाण्याची. तिथे पाणी खूप घाण आहे आणि लोक बोलतात का उद्या देऊ परवा देऊ असं करायला लागले. आणि जे आमचे आदिवासी समाजाचे जे पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, त्याच्यानंतर रोजगार हमीचे ज्या विविध गोष्टी आहेत, या विविध गोष्टींवरती आमची मागणी आहे. आज 2 वेळा हे दुसऱ्यांदा आंदोलन आहे. गेल्या 8-9 महिन्या अगोदरही आम्ही आंदोलन केलेले होते. हे आंदोलन करूनही त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला लेखी देऊनही त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास आज आम्ही पुन्हा इथे बसलेले आहे. जेव्हाही सुद्धा ही प्रशासकीय अधिकारी किंवा ग्रामपंचायतची बोडी ही पण आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष देत नाही. लोकांना म्हणजे इतर काही एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीपासून वंचित आज देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन पण आज आमचा आदिवासी समाज आज त्या गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे. तरी यापुढे या अधिकाऱ्यांनी किंवा या प्रशासकाने यांनी आमच्या प्रश्नांचा तात्काळ निरावण करावा. ही